नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दी हर्षू लिटिल लर्नर म्हणजेच THLL मध्ये। सो डिअर पेरेंट्स, आजचा आपला व्हिडिओ हा वॉटर प्ले मॅट ॲक्टिव्हिटीवर आहे। या ॲक्टिव्हिटीचे काय फायदे आहेत ते आपण व्हिडिओद्वारे पाहूया। या ॲक्टिव्हिटीमुळे तुमच्या बाळाची डोके, मान, खांद्याचे स्नायू विकसित होण्यास व बळकट होण्यास मदत होते। त्याचबरोबर बाळाला रांगण्यासाठी मदत होते, त्यांचे हँड आय कोऑर्डिनेशन होते, ग्रास्पिंग स्किल डेव्हलप होते, तसेच झोपून झोपून बाळाचे डोके एका बाजूने सपाट होऊ नये यासाठी सुद्धा उपयोग होतो। वॉटर मॅट मध्ये तुम्ही पाहू शकता अट्रॅक्टिव्ह रंगाचे मासे आहेत। जसा हर्षू त्यावर हात मारतो ते हलतात, पुढे मागे सरकतात। यामुळे काय होते, वॉटर मॅट मधले खेळणे बाळाचे लक्ष वेधून घेते। यामुळे तुमच्या बाळाचे व्हिज्युअल परसेप्शन म्हणजे दृश्य धारणा सुद्धा विकसित होते। बाळ जे डोळ्याने पाहते ते घेण्यासाठी ब्रेन त्यांना कमांड देते। अशा प्रकारे ब्रेन डेव्हलप होण्यास सुद्धा मदत होते। आता बऱ्याच पालकांना या ॲक्टिव्हिटी तुम्ही कधी करू शकता असे प्रश्न पडले असतील, तर जनरली 4 महिन्यापर्यंत बाळाचे त्यांच्या मानेच्या स्नायूवर बऱ्यापैकी कंट्रोल आलेला असतो। तेव्हा तुम्ही त्यांना टमी टाईमसाठी या वॉटर प्ले मॅटचा वापर करू शकता। 4 महिन्यापासून ते 12 महिन्यापर्यंत तुम्ही या वॉटर प्ले मॅटचा उपयोग करू शकता व तुमच्या बाळाला या ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज ठेवू शकता। यामुळे तुमच्या बाळाची मोटर स्किल, कॉग्निटिव्ह स्किल डेव्हलप होण्यास मदत होते। ही वॉटर प्ले मॅट तुम्ही ऑनलाईन तसेच ऑफलाईन टॉय शॉपमधून सुद्धा घेऊ शकता किंवा घरी तुम्ही झिपलॉक बॅगमध्ये पाणी भरून त्यामध्ये रंगीबिरंगी रबर, पॉम, कलरफुल पाणी यांचा वापर करून देखील बनवू शकता। अशाच नवनवीन ॲक्टिव्हिटीसाठी THLL ला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।